नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इतिहासाचा भूगोलाशी असणारा समवाय या अनुषंगाने माहिती घेऊया। ऐतिहासिक घडामोडी ज्या भूभागावर घडतात त्या भूभागाची माहिती म्हणजे भूगोल होय। इतिहासाचा भूगोलाशी अत्यंत घनिष्ठ निकटचा संबंध आहे। इतिहासाचा एक नेत्र भूगोल म्हणजे स्थान आणि दुसरा नेत्र म्हणजे कालक्रम होय। मानवी घडामोडी म्हणजे इतिहास व या घडामोडी ज्या भूरचनेवर अवलंबून आहे त्याची माहिती म्हणजे भूगोल। भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचे नाटक रंगविले जाते असे म्हणतात ते यामुळेच, कारण स्थल व काल या दोन पायावरच इतिहासाची प्रगती होत असते। पृथ्वीच्या पाठीवर मानवाने केलेल्या हालचाली घडामोडी पृथ्वीच्या निर्मितीपासून चालू आहे। नवीन देशाचे शोध, धाडसी लोकांचे प्रवास, शूर सरदारांचे विजय, एका जमातीचा दुसऱ्या जमातीवर विजय, आक्रमण, ज्ञानोपासकांचे संशोधन इत्यादी विविध हेतूंनी प्रेरित मानव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात। याची यथार्थ माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी नकाशाचा उपयोग शिक्षकांनी केला पाहिजे। ऐतिहासिक घडामोडी ज्या भूभागावर घडतात त्या भूभागाची माहिती म्हणजे भूगोल होय। हे पाहत असताना पूर्वीच्या लढाया, मोहिमा, तह, राज्यविस्तार या साऱ्या इतिहासातील गोष्टींची माहिती भूगोलाशिवाय कशी देता येणे शक्य आहे। विविध देशाच्या राजधान्या, बंदरे, किल्ले, भूभाग यांचे भौगोलिक व ऐतिहासिक महत्त्व एकमेकांवर अवलंबून आहे हे नाकारता येणार नाही। विषय समजण्याच्या दृष्टीने एखाद्या ठिकाणचे स्थलज्ञान माहीत होणे आवश्यक असते। काही वेळा नकाशा व आराखडे यांच्या मदतीने ते अधिक स्पष्ट करता येते। यासाठी भूगोलाचा इतिहासाला फार मोठा आधार मिळतो। क्रॉन्ट या विचारवंताच्या मते आपल्या ज्ञानाच्या सर्व कक्षा इतिहास आणि भूगोल यात समाविष्ट होतात। मानवाने आपल्या गरजांची पूर्तता करीत असताना पृथ्वीचा उपयोग केला आहे। काही विचारवंत तर त्यापुढे जाऊन मानव हा निसर्गाचा दास आहे असे म्हणतात। मानवाच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विकासाचा आधार हा भूगोल आहे। एकूणच मानवजातीचा इतिहास घडविण्यात भूगोलाचे फार मोठे योगदान आहे। इतका इतिहास आणि भूगोलाचा घनिष्ठ असा संबंध आहे। उदाहरण जर घ्यायचे असेल तर नेपोलियनची रशिया स्वारी अयशस्वी का झाली तर त्या पाठीमागे भूगोल हे कारण आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल। काही देशाच्या राजधान्या असतील, लढायाची जागा असेल, व्यापारांचे मार्ग असेल किंवा थोर ऐतिहासिक स्त्री पुरुषांची जन्मभूमी असतील, कर्मभूमी असेल, उद्योगधंद्याची केंद्र असतील इत्यादी ही जी ठिकाणं आहेत ही मूलभूत अर्थाने नकाशाच्या आधाराचे यथार्थ ज्ञान प्राप्त आपल्याला नकाशाशिवाय या प्रांताचे किंवा या ठिकाणाचे यथार्थ ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही। तर यासाठी नकाशाचा उपयोग हा फार महत्त्वाचा ठरतो। तसेच पृथ्वीच्या रचनेत जे जे उंच सखल भाग, पाण्याच्या सोयी, वनस्पती, प्राण्यांची वस्ती यांचा उपयोग मानवाने स्वतःच्या सुखासाठी कसा केला हे नकाशाच्या साहाय्याने मुलांना चांगले समजते। म्हणून कोणत्याही विषयाचा समवाय विचारात घेत असताना खरं तर मानवी जीवनातील ज्ञानाचं वास्तविक पाहता एकात्म रूप असते। आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी या एकात्म ज्ञानाची विभागणी आपण वेगवेगळ्या विषयात केलेली असते। विषय हा शाळा महाविद्यालयातून आपण पृथक्पणे जरी शिकवित असलो तरी ज्ञानाच्या एकात्मतेकडे लक्ष देणे आवश्यक असते। सर्व विषयांच्या मदतीने शेवटी आपणास मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडवायचे असते। सर्व विषयांच्या मदतीने शेवटी आपणास मानवी जीवनाचे दर्शन घडवत असताना त्या विषयाचे ज्ञान तुटक न देता त्याचे सम्यक ज्ञान देणे आवश्यक ठरते। ट्रॅव्हेलियन या विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे की इतिहास हा एक निव्वळ विषय नसून सर्व विषयांना सामावणारं ते एक घर आहे। किंवा कोर्ण यांनी सुद्धा इतिहासाला मानव्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्र यांच्या केंद्राचे स्थान दिले आहे।
इतिहासाच्या माध्यमातून विद्यार्थी साहित्य, कला, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि सामाजिक वर्तन याबद्दलचे ज्ञान प्राप्त करतात असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. थोडक्यात इतिहासाचे अभ्यास क्षेत्र म्हणजे मानवाचे भूतकालीन समग्र जीवन होय, ही या ठिकाणी नमूद करता येईल. अशा पद्धतीने इतिहासाचा भूगोलाशी समवाय या पद्धतीने सांगता येईल.